सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं, आपल्याला आठवत असेल, युद्धाची परिस्थिती तयार झालेली आहे. कौरव आणि पांडव असे दोन्हींचे सैन्य हातात शस्त्र धारण करून युद्धासाठी सज्ज झालेले आहेत. अर्जुनानेही आपलं धनुष्य हातात घेऊन युद्धासाठी तयारी दाखवलेली आहे. आणि अशात अर्जुन भगवंताला विनंती करीत आहेत की हे अच्युता, आपला जो दिव्य रथ आहे तो दोन्ही सैन्यांच्या मधोमध नेऊन उभा कर, की जेणेकरून मी दोन्ही सैन्यांचं अवलोकन करू शकेन आणि खास करून ज्या दृष्ट बुद्धी असलेल्या दुर्योधनाच्या हितासाठी, त्याच्या प्रिय होण्याच्या इच्छेने त्याच्या बाजूने लढायला कोण कोण तयार झालेले आहेत आणि ते का तयार झालेले आहेत, म्हणजेच मला कोणाशी युद्ध करावं लागणार आहे आणि कोण माझ्याशी लढणार आहेत याचं मी निरीक्षण करणार आहे. मित्रांनो, आज आपण श्लोक क्रमांक 24 बघूया. संजय उवाच एव मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. अर्जुनाच्या विनंतीवरून भगवंत आपला जो दिव्य रथ आहे तो रथ दोन्ही सैन्यांच्या मधोमध नेऊन उभा करतात. हा या श्लोकाचा शब्दशः अर्थ आहे. आपण या श्लोकाचा आध्यात्मिक अर्थ बघण्याचा थोडासा प्रयत्न करूया. या श्लोकामधून आपल्या लक्षात येईल की ज्या अर्जुनाचा सारथी भगवान श्रीकृष्ण आहे, अर्जुनाला इथे गुडाकेश असं विशेषण वापरण्यात आलेलं आहे. गुडाकेश म्हणजे निद्रेवर विजय मिळवणारा किंवा झोपेतून जागा झालेला. अर्जुन खरा जागृत आहे, सजग आहे, जो सेनापती आहे, महान योद्धा आहे आणि याला युद्धाचं कौशल्य आहे. युद्धामध्ये काय रणनीती अवलंबावी लागते हे अर्जुनाला माहीत आहे. अर्जुन भगवंताला म्हणतोय की माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मधोमध नेऊन उभा कर, की ज्या योगे मी सर्व सैन्यांचं अवलोकन करू शकेल, मला कोणाशी लढायचं आहे हे पाहू शकेन. आणि भगवंतही एका कडेने उभं राहून तू अवलोकन कर असं न म्हणता ते सरळ मधोमध नेऊन उभा करतात. याचं कारण असं आहे की युद्ध रणांगणावरचा असो की जीवनातला असो, शत्रू बाह्य असो किंवा आंतरिक असो, भगवंत नेहमी आपल्या ज्या समस्या आहेत, आपल्या ज्या व्यथा आहेत, जीवनातील आपल्या ज्या अडचणी आहेत, त्या सर्व अडचणींपासून आपल्याला दूर नेता आपल्याला त्या अडचणींच्या मधोमध, जीवनाच्या समस्यांच्या मधोमध नेऊन उभं करतात आणि सांगतात, बाबा रे, तुला यापासून दूर पळून चालणार नाही, तुला यांच्याशी लढणं आहे, लढावंच लागणार आहे. आणि या समस्यांपासून दूर न पळता यांच्यावर मात कशी करता येईल याचं तुला उपाय शोधावा लागणार आहे. त्याचप्रकारे जसे अर्जुनाला भगवंताने दोन्ही सैन्यांच्या मधोमध नेऊन उभं केलं आणि सांगितलं की तू आता या शत्रू सैन्याचं अवलोकन कर, यांच्याशी तुला लढायचं आहे, यांच्यापासून पळायचं नाही. आणि गुडाकेश अर्जुनाने म्हणजे निद्रेवर विजय मिळवलेल्या, अज्ञानाच्या झोपेतून जागा झालेला जो सजग अर्जुन आहे, त्या अर्जुनाने भगवंताला विनंती केल्यानंतर भगवंताला येथे ऋषिकेश म्हटलं आहे. म्हणजे इंद्रियांचा स्वामी ऋषिकेश. ऋषिक म्हणजे इंद्रिये आणि केश म्हणजे स्वामी. अशा श्रीकृष्णाच्या हाती आपण जर आपल्या जीवनाची दोरी दिली, आपल्या जीवनरथाची दोरी जर भगवंताच्या हाती दिली किंवा आपल्या जीवनाचं सारथ्य जर भगवंताकडे दिलं, तर भगवंत निश्चितच आपल्याला मार्ग दाखवेल, आपल्याला त्या समस्येतून बाहेर निघण्याचा पर्याय सुचवेल, शक्ती देईल. मित्रांनो, आपणही आपल्या जीवनाची दोरी भगवंताकडे द्यावी, हीच आपल्याला विनंती आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आपल्या प्रतिक्रिया कळवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. रामकृष्ण हरी.